नमस्कार मित्रांनो, नमस्कार. युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये मी धनंजय काळे तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. युवा दोस्तांनो, युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण ऐकूया डॉक्टर निखिल संजय रेखा अडसुळे यांची धनंजय काळे यांनी घेतलेली मुलाखत. विषय स्वप्नातील महाराष्ट्र आणि युवक. सादर करते विनोद गवडी. निखिल, तुझं अकोला आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू ॲडव्होकेट धनंजय. तुम्हाला आणि अकोला वासियांना या निखिल तर्फे ओम मणे पद्मेहम. मे द लोटसेस ब्लूम इन युअर लाईफ. थँक्यू व्हेरी मच अँड सेम टू यू. थँक्यू. निखिल, तुझी ओळख तू आपल्या या मित्रांना तुझ्याकडून करून दे. अरे बापरे, थोडक्यात करून देतो. नक्कीच. माझं संपूर्ण नाव निखिल संजय रेखा अडसुळे. मी मूळचा इंजिनियर आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग संपवलं मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. त्यानंतर मी मास्टर्स इन हिस्ट्री केलंय, मास्टर्स इन वुमेन अँड जेंडर स्टडीज केलंय, नाव मास्टर्स इन सोशियोलॉजी. बरं. आणि मी LLM टिस मुंबईवरून केलेलं आहे. तर LLM मध्ये मी बेस्ट कॅन्डिडेट फील्डवर्क होतो, जिथे इन्स्टिट्यूट शील्ड आणि मला ते मेडल मिळालं होतं. त्याचबरोबर या सगळ्या विषयांमध्ये माझ्याकडे नेट, JRF आणि सेट या तिन्ही पदव्या आहेत. बरं. आणि नंतर मी 2020ला IIT दिल्ली जॉईन केलं डॉक्टरेटसाठी आणि डॉक्टरेट सबमिट केलेली आहे. आता आय एम वेटिंग फॉर फॉर्मल कन्फर्मेंट. सो टेक्निकली आय एम अ डॉक्टर निखिल संजय रेखा अडसुळे. सो आय एम अन इंजिनियर, आय एम अ ॲडव्होकेट अँड आय एम अ डॉक्टर. ओके. म्हणजे या तिन्ही गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांना एका प्रेरक विद्यार्थ्याकडून अपेक्षित होत्या. म्हणजे समाज कसा असावा, ज्या समाजात एक इंजिनियर, एक डॉक्टर आणि एक वकील असेल, तो समाज म्हणजे असं बळशाली असतो, असं बाबासाहेब म्हणतात. श्रोते हो, एकंदरीत त्याचं शिक्षण पाहून, त्याचा उत्साह पाहून, त्याच्याकडे आणखी काय काय आहे, काय काय गोष्टी आपल्याला घेता येतील याबद्दल मीही उत्सुक आहोत तुमच्याप्रमाणे. तर आपण आता वेळ न घालवता निखिलशी डायरेक्ट गप्पा मारूयात. येस. निखिल, सर्वप्रथम माझा प्रश्न तुझ्यासाठी हा आहे की वयाच्या 33व्या वर्षी 6 ते 7 विषयात तुझं पदव्युत्तर शिक्षण म्हणजे PG तू केलेलं आहे. तर हे सर्व मिळवण्याची जिद्द, प्रेरणा तुला कशी आणि कुठून मिळाली? माझी प्रेरणा म्हणजे माझी आई. बरं. आणि माझ्यावर सत्यशोधक चळवळीचे फार संस्कार आहेत. विशेष करून सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख. बरं. आणि महात्मा फुलेंचं ते वाक्य मला फार म्हणजे माझ्या जीवाला लागतं आणि ते फार मी माझ्या हृदयाजवळ ठेवलंय. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे विद्या ही किती महत्वाची आहे. आणि जसं म्हटलं जातं, म्हणजे फुको म्हणतो, फुको नावाचा एक अभ्यासक आहे, नॉलेज इज पॉवर. बरं. आणि मी एक फार सुंदर सिनेमा पाहिला होता, असुरन. त्याच्यामध्ये त्याचे बाप त्याच्या एका मुलाला सांगतो की बाबा, तुझा जमीन जुमला किंवा तुझे काही मटेरियलिस्टिक पोझिशन असतील, हे कोणी तुझ्याकडून हिरावून घेऊ शकतं, पण तुझं ज्ञान हे फक्त तुझं असतं. नक्कीच. नॉलेज इज ओनली युअर्स. खूप छान. निखिल, मी तुझे इंटरव्ह्यूज पाहिले, तुला ऐकलं आणि तुझा थोडक्यात इंटरव्ह्यू घेताना मला अभ्यास करावा लागला. तर प्रत्येक याच्यामध्ये तू एक जापनीज कविता तू म्हणून दाखवतोस, एक पोयम आहे. तर ती आपल्या श्रोत्यांबद्दल, त्याच्या मागचं काय गमक आहे किंवा ती तुला का सांगावीशी वाटते, त्याबद्दल तू काय सांगशील? सर, ती कवितेचं नाव आहे द मॅन ऑफ ला मांचा. राईट. तर त्या कवितेबद्दल सर, जेव्हा पण मी कधी लाईफ इज लाईक क्रेस्ट अँड ट्रफ, वर खाली होत असतात, तर प्रत्येक वेळी पीकवर असतो, पण तरी सगळ्यांना वाटतं की फार जबरदस्त चाललंय, ह्याचं सगळं चांगलं चाललंय. पण अनेक वेळा आय टच दॅट द डीपेस्ट पॉइंट ऑफ माय लाईफ. तेव्हा ही कविता मला प्रत्येक वेळी प्रेरणा देते. ओके. आणि त्याच्यातलं शेवटचं जे वाक्य मला ते फारच आवडतं, नाही का, टू बी विलिंग टू मार्च टू हेल फॉर अ हेव्हनली कॉज. तुमचं जर कारण स्वर्गीय असेल, तर त्यासाठी तुमची नरकात जायची पण तयारी असायला हवी. बरोबर. आणि मला असं वाटतंय, मला माझ्या आयुष्यातलं ते स्वर्गीय कारण सापडलेलं आहे. तर म्हणून सर, ती कविता मला खूप इन्स्पायर करते. आणि ती कविता तर जपानीज आहे, पण आपल्या भारतातल्या किंवा विशेष करून महाराष्ट्रातल्या कोणीही तुम्ही भक्ती चळवळीतले संत बघा किंवा छत्रपती शिवाजी महाराज बघा, छत्रपती संभाजी महाराज बघा, जिजाऊ बघा किंवा सत्यशोधक चळवळ बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा, अण्णाभाऊ साठे, जे पण कोणी तुम्हाला जे वाटतंय, सगळ्यांना त्यांचं ते कारण सापडलं होतं. बरोबर. म्हणून ते
इथपर्यंत मजल मारू शकले होते. बरोबर. आणि त्यांचं मार्गक्रमण ते करत राहिले. हो सर. आणि हा तुम्ही मतलब यू डोंट पॉज, तुम्ही थांबत नाही, मग तुम्ही चालत राहतात. यू नो दॅट इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. बरोबर. तू एका सामान्य कुटुंबातून आलेला आहेस, तर आई वडील किंवा आपली स्वतःची इच्छा असते 10वी 12वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन झालं की एखादी छानशी नोकरी आणि आपलं आयुष्य सुरू करायचं. पण हे न करता तू एवढ्या साऱ्या डिग्रीज मिळवल्यात, पदव्युत्तर शिक्षण घेतलं, तू गोल्ड मेडलिस्ट आहेस, तर ही भूक इथेच थांबलेली आहे की अजून बाकी आहे शिक्षणाची भूक? पहिली तर गोष्ट, ही भूक थांबलेली नाहीये. बरं. अजूनही माझे एका विषयात मास्टर्स चालू आहे आणि मी NLSIU बँगलोरवरून मी PGDM करतोय टॅक्सेशन लॉसमध्ये. ओके. आणि अजून अनेक वेळा हार्वर्डमध्ये अनेक काही कोर्सेस करत असतो वगैरे. सो इट इज नॉट स्टॉप्ड. मला असं वाटतं आपण एक ना, शिक्षण हे का सॉफ्टवेअर सारखं आहे, ते आपण प्रत्येक वेळी अपडेट करत ठेवायला पाहिजे. नक्कीच. तर शिक्षणाची भूक का अजून थांबलेली नाहीये. आणि ते बाबासाहेब म्हणतात ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, नक्कीच. जो ते प्राशन करेल तो ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. तर त्यात एक बार आपको वो चस्का, तुम्हाला तो चस्का लागला ना, तर तुम्ही थांबावंसं वाटत नाही. कारण की तुम्हाला तेव्हा कळतं तुम्ही किती लहान आहात. तुम्ही फक्त एक छोटंसं कुठेतरी बिंदू आहात आणि किती बाकी आहे काबीज करायला. बरोबर. तर शिक्षण हे माझं अजूनही चालूच आहे आणि चालूच राहणार जोपर्यंत मी, म्हणजे मला असं वाटतं मरेपर्यंत माझं शिक्षण चालू राहील. आय विल बी अ लाईफ लॉंग स्टुडंट हे असते. बरं. मुळातच तू इंजिनियर, तू बोललास की मी इंजिनियर आहे, आणि त्यानंतर इतर 6 ते 7 विषयात तुझं PG झालेलं आहे, पदव्युत्तर पदवी तू मिळवलेली आहे. यामागच्या भूमिका काय आहेत? सर, मला जैन धर्मातलं अनेकांतवाद मला फार आवडतं. ते म्हणजे सत्य जे असतं त्याला अनेक आयाम असतात आणि जैन धर्मात ते फार सुंदरपणे सांगितलेलं आहे की ते हत्तीचं त्यांनी रूपक घेऊन सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं सत्य उलगडण्यासाठी त्यासाठी अनेक स्टँड पॉईंट समजून घेणे गरजेचं आहे. बरं. तर हे शिक्षण फक्त डिग्र्यांसाठी नव्हे, फ्रँकली आपण बोललो पण आहोत आधी. तर माझा हा जो शोध आहे, माझा हा जो प्रवास आहे, ते सत्यापर्यंत जाण्यापर्यंत आहे तो प्रवास. म्हणून हे सगळं शिक्षण घेत राहत असतो मी आणि त्याला फॉर्मल एक डिग्री म्हणून आकार आलेला आहे. ती उद्या नाही मिळाली तरी चालेल. आणि तेच सर तत्व मी माझ्या आयुष्यात पण वापरतो. म्हणजे आता इतिहासामध्ये माझ्याकडे मास्टर्स आहे, तर इतिहासामध्ये हे जे आपण प्रिन्सिपल मी वापरलं, वेरियस स्टँड पॉईंट्स, त्यामुळे मला स्त्रीवाद, फेमिनिस्ट स्टँड पॉईंट फार महत्वाचा कळला. बरं. किंवा सबाल्टन हिस्टोग्राफी हा स्टँड पॉईंट कळला, किंवा दलित फेमिनिस्ट हिस्टोग्राफी हा स्टँड पॉईंट कळला. बरं. तू टाटा टीस सारख्या नावाजलेल्या एका संस्थेतून तू LLM कम्प्लीट केलेला आहे, मास्टर ऑफ लॉज तू केलेला आहे. तर यामध्ये तुला गोल्ड मेडल मिळालेलं आहे, तू गोल्ड मेडलिस्ट आहेस. तर यामागची मेहनत, जिद्द, ती आपल्या मित्रांना तू सांग, शेअर कर. सर, टीसमध्ये जेव्हा मी गेलो होतो ते फार माझं क्लिअर होतं, कारण की अनेक वेगळे कोर्सेस होते खूप पे करणारे. मला लॉमध्ये जो कोर्स होता ऍक्सेस टू जस्टिस, मला न्याय समजून घ्यायचा होता. बरं. आणि तो सामान्य जनतेच्या नजरेतून समजून घ्यायचा होता. म्हणजे माझी लॉची डिग्री ही फक्त पैसा कमवण्यासाठी किंवा लोकांचा पैसा ओरबडण्यासाठी नाहीये. माझी लॉची डिग्री माझ्या समाजासाठी कशी कामी येईल, माझ्या महाराष्ट्रासाठी कशी कामी येईल, त्या प्रेरणेनं सर मी टीसमध्ये गेलो होतो. कारण की इट वॉज मोर अबाउट सोसायटी, सोशल जस्टिस. अच्छा. मग तिकडे अभ्यास करत असताना सर, आता तुम्हाला तर माहितच आहे की आय ऑलवेज से दॅट आय एम नॉट हिअर टू बी अ पार्ट ऑफ सिस्टम, आय एम हिअर टू डिसरप्ट द सिस्टम. तर ते होतं. परत माझे काही मित्र मला तिथे भेटले आणि अकोल्यातलेच माझे एक मित्र, फार म्हणजे माझा भाऊ आहे तो, आणि अशी माझी महाराष्ट्रातली माझी मंडळी जी होती, मराठी मंडळी, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. दे बिलीव्ड इन दॅट. त्यांना वाटलं की हा जो करतोय, हा जेव्हा बोलतो, कारण की सर आपण नाही का छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून येतोय, आपल्याला कोणाला कोएक्सिंग कज्युलिंग जमत नाही आणि आपण सत्य शोधक आहोत. तर सत्य हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. राईट. आपण फक्त कोणाला पाळहाळ नाही लावू शकत, फक्त तुम्ही त्या पोझिशनवर आहात. आपण आपल्या तत्वांवर, प्रिन्सिपल्सवर आणि ऑर्गॅनिसिटीवर आपण बिलीव्ह करतो. तसंच माझा अप्रोच होता. त्यामुळे खूप अडथळे आले, पण सर अल्टिमेटली यू हॅव टू सरमाउंट दॅट. इट्स ओके. पण मला तुला हे विचारायचं आहे, मी थोडासा तुझा खोलवर अभ्यास केला, तर तुझ्या ह्या मिळवलेल्या डिग्रीज ज्या आहेत त्यापैकी फक्त तू लॉची डिग्री फ्रेम करून तुझ्या घरात लावलेली आहे. या मागचं कारण काय, की लॉवर विशेष प्रेम आहे म्हणून? हो सर. सर, कारण की इंजिनिअरिंगला मी कसं आपलं 10वी 12वीला छान मार्क पडतात, तर आपण कसं ते प्रवाहाबरोबर जातो की बाबा चला आपण इंजिनियर झालो. किंवा मास्टर्स, मी माझ्या प्रवासात असताना मी मास्टर्स घेतली वगैरे. पण कायद्याची जी डिग्री होती ती मी फार विचारपूर्वक घेतली होती. कारण की कायद्यात मी आलोच फक्त ऍडव्होकेट लावायला नव्हे, मी ऍडव्होकेट पण लावत नव्हतो अनेक ठिकाणी. आलो यासाठी कारण की ती प्रेरणा माझा समाज होता.
या महाराष्ट्रातला समाज होता, या महाराष्ट्रातली जी विचार परंपरा आहे, संत भक्ती परंपरा आहे, ती होती. म्हणून मला ती डिग्री अत्यंत महत्वाची वाटते. माझी इंजिनिअरिंगची डिग्री नाहीये, माझी IITची डिग्री नाहीये, पण ती लॉची डिग्री मला फार महत्वाची वाटते, म्हणून ती लावली माझी. बरं निखिल, तू एवढं सारं शिक्षण घेतलेलं आहे, तर आजच्या तरुणांना या बहुविषयक शिक्षणाचं महत्त्व तू काय सांगशील आणि त्याचा आपल्या समाजाला कसा उपयोग होतो याबद्दल थोडक्यात सांग. हां सर, पहिले तर तुम्हाला सांगितलं की अनेक विषयांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला एका गोष्टीचं सत्य अधिक ठळकपणे कळतं. बरोबर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जोपर्यंत तुम्ही शिक्षण, सर लिटरेसी वेगळं आणि एज्युकेशन वेगळं. राईट. लोकांकडे खूप डिग्र्या असतात पण तरी लोक भंपकच असतात. बरोबर. लिटरसी नसते त्यांच्याकडे. हा, ते एज्युकेटेड नसतात, लिटरेट असतात, डिग्र्या, डॉक्टर, पण तरी त्यांचे विचार फार भुसरटलेले असतात. आय विल टेल यू दॅट इट्स नॉट अबाउट ओनली डिग्रीज नाहीये. एज्युकेट व्हा. एज्युकेशन तुम्हाला इमॅन्सिपेशन देतं. बरं. जेव्हा तुम्ही एज्युकेशन घेता तेव्हा तुम्हाला सोयराबाईचा तो अभंग कळतो. देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, विटाळ वाचोनी उत्पत्ती नाही, कोण देह निर्माण नाही जगी. तेव्हा कानोपात्रा कळते, तुझी सत्ता आहे देहावरी मज, माझ्यावरी तुझी किंचित नाही. मग दिस इज एज्युकेशन. जेव्हा तुम्हाला एका स्त्रियांचा व्ह्यू पॉईंट कळतो, भक्ती चळवळ कळते किंवा संत परंपरा कळते. एक. दुसरा, तुम्ही मला असा प्रश्न विचारला की आज या शिक्षणाचा अप्लाय कसं करणं, तर मला आपल्या युवांना सांगायचं आहे, मला फार मनापासून सांगायचं आहे की या जी परंपरा आहे ती चालत आली आहे म्हणून ती बरोबरच आहे तसं नाहीये. आणि आपल्याकडे एक वेगळी परंपरा आहे, नोकरी और छोकरी. बरोबर है ना. शिक्षण आपण किस केली आहे, नोकरी केली. अगर नोकरी मिलेगी तो छोकरी मिलेगी. राईट. आणि हे फार पितृसत्तक आहे आणि फारच म्हणजे मला फार त्याची शिसारी येते. तर मला असं वाटतं शिक्षण कशासाठी घ्यावं, आपल्या मायमातीला ते परत फेड करण्यासाठी घ्यावं. बरोबर. आणि यासाठी सर आपलं काल बोलणं पण झालं की हे सगळं संपलं, आता मी परत महाराष्ट्रात आता स्थायी होतोय. बरोबर. आणि महाराष्ट्र ही भूमीच पूर्ण माझी आहे. तर मी कल्याणला राहतो का मी भिवंडीला राहतो की कुठे राहतो, मी महाराष्ट्रात राहतो ना, तर सगळं माझं घरदार सोडून मी एकटा येऊन आता मी मराठवाड्यामध्ये काम करणार आहे. बरोबर. तिकडे लोकांना माझी गरज आहे आणि माझ्या डिग्र्यांचा, माझ्या लॉच्या पदवीचा, माझा इंजिनिअरिंगचा, माझ्या मल्टिपल मास्टर्सचा, माझ्या डॉक्टरेटचा, माझ्या समाजाला. आणि माझा समाज सर कुठला, सर्व ना. हा, ज्या स्त्री पुरुष युवक युवती सर्वच येतील, सगळेच, ज्याला धर्म नाही, त्याला Discriminationless. जात नाही, जेंडरलेस, कास्टलेस, क्लासलेस. ओके, हा माझा महाराष्ट्रातला समाज. बरोबर. ओके, हा माझ्या भारताचा समाज. यासाठी व्हावा म्हणून मी मराठवाड्यामध्ये येऊन आता मी काम सुरू करतोय माझं. आणि शून्यापासून सुरू करतोय, माझा काही बॅकग्राऊंड नाहीये. बरं. माझी आणि आपल्या असंख्य मित्रांची तुला साथ राहील त्या तुझ्या कामासाठी. ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. बघ निखिल, स्टुडिओ बाहेर बोलताना तुझा CV वाचताना, ऍक्च्युली मला तुझा CV वाचायला मला जवळपास अर्धा ते 1 तास लागला. अच्छा. मुद्दामून सांगावंसं वाटतं मला. तर त्याच्यामध्ये एक मला प्रकर्षाने जाणवलं की तुझं विविध विषयावरचं लेखन असतं, वेगवेगळे आर्टिकल्स तू वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर पोहोचवतो, वृत्तपत्रातून तू काही लेखन केलेलं आहे. तर लेखनाची आवड कधी निर्माण झाली आणि कशी? अच्छा, लिखाणाची आवड सर मला मी थिएटर करत असताना पुण्याला, तेव्हा मी सकाळमध्ये लिहित होतो. म्हणजे मी काही नाटक, म्हणजे अनिरुद्ध खुटवडांचं नाटक केलं होतं, एक रिकामी बाजू. ते ब्रेस्ट कॅन्सरवर होतं. त्यामध्ये गीतांजली कुलकर्णी, अतुल कुलकर्णींच्या पार्टनर त्या होत्या. मग नंतर मिस्टर बेहराम नावाचं, मी गिव पटेल नावाचं एक नाटककार आहे, त्यांचं एक नाटक केलं होतं, पारशी नाटक होतं, मग आम्ही मराठीत केलं होतं. तेव्हा मी सकाळमध्ये लेख लिहिले होते. त्यानंतर सर मला लिखाण मी माझं स्वतः करत राहायचो, पण ते कुठे पब्लिश करत नव्हतो. नंतर एका पॉइंटला एवढं सगळं झाल्यानंतर मला वाटलं की ते डिसिपेट व्हावं. मग सकाळचे एडिटर माझे मित्रच, मग त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली, निखिल की तू येऊन सकाळमध्ये एक लेखमाला लिही. तर वर्षभर वाचन विश्व पुस्तकांवर, भारतातल्या अनेक वेगळ्या भाषांमधल्या पुस्तकांवर मी एक लेखमाला चालवली वर्षभर. मग त्याचबरोबर पुस्तक परीक्षण खूप लिहायचो मी. आउटलुकमध्ये लिहायचो, स्क्रोलमध्ये लिहायचो, फर्स्ट पोस्ट, लाईव्ह लॉ, बार अँड बेंच ते. मग त्यानंतर आता थोडी मला असं वाटलं की थोडंसं आपण विचार करू शकतो, गोष्टींना क्रिटिकली आणि कन्स्ट्रक्टिव्हली अनालाइज करू शकतो. मग मी द हिंदू नावाच्या वर्तमानपत्रामध्ये लिहायला लागलो, त्याच्यामध्ये माझे अनेक लेख आहेत. मग इंडियन एक्सप्रेसमध्ये आता लिहितो, स्क्रोलमध्ये माझे काही ओपिनियन पीसेस असतात, अनेक ठिकाणी मग आता लिहायला लागलेलो आहे. म्हणजे असं. बरोबर. तुला कुठल्या विषयावर लिहायला आवडते? तसं तर एक विषय नाही आहे तुझा, पण तरी तुला लिहायचं म्हटलं तर कुठल्या विषयावर लिहायला आवडेल? मला जेंडरवर लिहायला फार आवडतं. बरं. जेंडर, कारण की जेंडर आणि स्त्री ही माझ्या लिखाणाचा मध्यबिंदू असते. बरं. नुकताच 8 मार्च हा जागतिक महिला दिन आपण साजरा केलाय. विशेष करून पितृसत्ताक आणि मातृसत्ताक याबद्दल तुला आपल्या श्रोत्यांना काय सांगायचं आहे?
काही ग्रंथांचा जेव्हा अभ्यास झाला तर मला कळलं की स्त्रियांना ही पोझिशन प्रत्येक वेळी डिनाय केली गेलेली आहे. तो रेकग्निशनच आपण देत नाही. आणि खास करून आपण पुरुष म्हणजे बाप, ओके, भाऊ, मुलं, काका, म्हणजे जे सगळे पितृसत्ताक जी संस्कृती आहे ती त्यांना प्रत्येक वेळी डिनाय करते. तर मला असं वाटलं की जर मी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि जर आपल्या सत्यशोधक चळवळीत जिथे आपली साऊ फातिमा शेख आहे अशा भूमीत मी जन्मलो तर हे मी स्वतः केलं पाहिजे. बघ निखिल, तुझ्याशी कालपासून आपण भेटत आहोत, बोलत आहोत. हो. आज सुद्धा मुलाखत सुरू झाली तेव्हापासून तुझ्या प्रत्येक शब्दात, तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये काहीतरी चेंज, काहीतरी बदल हवाय असं जाणवतंय मला. तर तुझ्या डोळ्यातून तू महाराष्ट्र कसा बघतोस? माझा महाराष्ट्र मला जिजाऊंनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि जिथे एक महाराष्ट्र धर्म नावाची जी संकल्पना असेल, जिथे लिंगभेद नसेल, जिथे जातीभेद नसेल, जिथे आर्थिक भेद नसेल, जिथे कोणत्याच प्रकारचा भेद नसेल, असा प्रकारचा महाराष्ट्र तो नंतर आपल्या तुकोबांच्या अभंगामध्ये पण सापडतो. सत्यशोधक चळवळीत महात्मा फुलेंनी आपल्याला दाखवला. त्यांचं सार्वजनिक सत्यधर्म जर आपण वाचलं किंवा शेतकऱ्याचं असूड वाचलं, जो रयत कष्ट करून जगणारी जी जमात आहे त्यांना जिथे न्याय मिळेल, योग्य न्याय मिळेल, बरोबर, असा महाराष्ट्र जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पाहिला होता, जिथे स्त्रियांना मोकळीपणे श्वास घेता येईल, असा महाराष्ट्र जिकडे अण्णाभाऊ साठेंनी जी चळवळ केली होती संयुक्त महाराष्ट्रासाठी, जिथे मराठी भाषा ही अमृतवाणी आपण बोलूया, तिचा सन्मान केला जाईल, बरोबर, असा महाराष्ट्र सर मी बघतोय. म्हणजे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय, तसा माझा महाराष्ट्र हिताय आणि महाराष्ट्र सुखाय. बरं, हा नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी तुझे काय प्रयत्न आहेत, तुझ्या योजना काय आहेत? सर्वप्रथम सर मी तुम्हाला सांगितलंच आहे, आता सगळं माझं बंद करून आता डॉक्टरेट आलेलीच आहे, तर मी मराठवाड्या म्हणजे विशेष करून आता छत्रपती संभाजीनगर इथे मी शिफ्ट होतोय. बरं, तिकडे पाण्यावर काम सुरू केलेलं आहे मी. बरं, तिकडचा डेटा वगैरे जमा करून तिकडे हळूहळू लोकांशी कम्युनिटीमध्ये लोकांना जोडतोय माझ्या प्रकल्पाशी पाण्यावर, कारण की मराठवाड्यामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. बरोबर, त्याचबरोबर अनेक समाजामध्ये एक सोशल हार्मनी असावी, तर अनेक समाज घटकांशी स्वतःला जोडून घेतोय आणि या माझ्या सगळ्या प्रयत्नात स्त्री आणि युवा हे आता हळूहळू जोडले जात आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या माध्यमानं म्हणजे हे अजून अधिक पोचेल. त्यांनी अजून माझ्याशी जोडून घ्यावं, त्यांनी मला येऊन भेटावं, मला त्यांची सगळ्यांची खूप गरज आहे. आणि याचबरोबर हा लढा हा फक्त सोशल आणि कल्चरल नसून हा लीगल पण आहे. बरोबर, या समाजासाठी औरंगाबाद हायकोर्ट आहे, तिकडे काही मला PL 226 वापरता आलं किंवा काही लीगल माध्यम वापरता आलं, तर त्यासाठी पण मी नक्कीच. हां, बरं, महाराष्ट्रात नुसतं मराठवाड्याच नाही तर असंख्य असे भाग आहेत की जिथपर्यंत पिण्याच्या म्हणजे वापराचं पाणी तर जाऊच दे, पण पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई भासते. अजून उन्हाळा दूर आहे, सुरू व्हायचं बाकी आहे. अकोल्यात आजच पाणी टंचाईचे चटके जाणवत आहेत. तर दुष्काळग्रस्त भागासाठी काम करण्यासाठी विशेष करून पाणी या ज्वलंत विषयावर तू काम करणार आहेस. तर काम कसं करणार आहे, स्वरूप कसं राहणार आहे तुझं? सर आता तर म्हणजे मी फार नाही का असं म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन टू मच मेटिक्युलस प्लॅनिंग, कारण की मला असं वाटतं की आपण जेव्हा समाजात जातो ना तर समाजच आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देतो. तर माझ्या या कामाच्या पाण्याच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी सगळ्यात महत्वाची कम्युनिटी असेल, तिकडची लोकल कम्युनिटी, कारण की त्यांना अधिक त्या गोष्टी माहीत असतात. मी तर अजून आता गेलेलो आहे, तिथे शिकतोय हळूहळू. तर कम्युनिटी मध्यवर्ती असणार आहे, त्यामध्ये स्त्रिया मध्यवर्ती असणार आहे, कारण की पाणी टंचाईची सगळ्यात जास्त जो चटका बसतो तो स्त्रियांना बसतो. आम्हा पुरुषांना तर काय माहीत नसतं किंवा मुलांना माहीत, आम्ही घराबाहेर असतो. तर स्त्रियांना आणि मला युवांना पण त्यात मला सामील करून घ्यायचंय. तर कम्युनिटी, सगळंच स्त्रिया आणि युवा हे 3 माझे पिलर्स असतील, ते माझा ट्रायपॉड स्टँड असेल या कामासाठी. बरोबर. या पाणी टंचाई खूप मोठा प्रश्न, खूप मोठी समस्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला जाणवत आहे. तर याविषयी कुठले कुठले उपक्रम तू राबवणार आहेस? सर उपक्रम बेसिकली आता जर आपण बघायला गेलं तर मला प्रदीप पुरंदरेंच्या पुस्तकामध्ये पाण्या शपथमध्ये अनेक मला असे उदाहरणं सापडली जिथे लोकल वॉटर पर्क्युलेशन किंवा तमिळनाडू सरकारने पण तिथे तुम्ही जर बिल्डिंग बांधताय तिथे पर्क्युलेशनची पण योजना सुरू केलेल्या आहे. त्याचबरोबर राजेंद्र सिंह यांनी जे छोटे बंड्स बांधलेत त्याचा पण फार माझ्यावर इम्पॅक्ट आहे. तो मी प्रयत्न करतो तसं आपल्याला करता येऊ शकतं का. आणि विशेष करून छत्रपती संभाजीनगरला नहरे अंबरी असं मलिक अंबर यांनी म्हणजे जबरदस्त ऍडमिनिस्ट्रेटर होता त्यांनी त्यावेळेस, आता तरी इलेक्ट्रिसिटी आहे, विदाऊट इलेक्ट्रिसिटी अख्ख्या त्यावेळेच्या औरंगाबादला
पाणी त्यांनी सप्लाय केलं होतं. बरं. तर त्या नहरे अंबरीचा आपण अभ्यास केलेला आहे. ती परत रिवाईव्ह करता येऊ शकते का, किंवा छोटे कालवे आपण कसे बांधू शकतो, किंवा पर्सनल लेवल, मी तुम्हाला म्हटलं ना पर्सनल इज पॉलिटिकल, पर्सनल लेवलला आपण कशा त्या गोष्टी करू शकतो, याच्यावर माझं अनेक प्लॅन्स आणि आहे. पण सर कसं ते वन पॉकेट व्हॉट इज ए वन प्लॅन फिट ऑल असं अप्रोच नसून तो कम्युनिटी वाईज, तो सब रिजन वाईज, मेटा रिजन वाईज असा मी तो राबवणार आहे. कारण की जरी मी मराठवाडा म्हटलो, जरी मी छत्रपती संभाजीनगर म्हटलो, तिथे जो आपण जिओलॉजी बघतो ती पण वेगळी आहे सर. तिकडे तुम्ही रस्त्यांचं कन्स्ट्रक्शन किती, तिथे कचरा किती पडलाय, तिकडे पाणी किती पर्क्युलेट होते, कुठल्या प्रकारचा तुम्ही रस्ता बांधलाय, कुठल्या मटेरियल्सनी बांधलाय, त्या हिशोबाने सर तिथे प्लॅन करावं लागेल. जे झालंय ते झालंच आहे ना, आता त्याच्यावर आपण तोडगा कसा काढायचा. बरोबर. आपण पाहतोय की काही भागात पाण्याचा एकदम मुबलक साठा आहे. पश्चिम महाराष्ट्र झालं किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही काही ठिकाणी पाणी साठा भरपूर आहे. पण मुळात प्रश्न येतो तो पाणी व्यवस्थापनाचा. ऍब्सोल्युटली. तर याविषयी तू काय बोलशील? सर सगळ्यात पहिले तुम्ही जे म्हटलात, मला हा मॅनेजमेंट शब्द फार मला महत्वाचा वाटतो. आणि मला वाटतं मराठवाड्याचा जो दुष्काळ आहे तो, येस आय अंडरस्टँड दॅट, की जिओग्राफिकली तो रेन शॅडो रिजनमध्ये येतो, म्हणून पाण्याची थोडीफार कमतरता आहे. पण तो मला असं वाटतं तो आर्टिफिशियली क्रिएट केला गेलेला आहे. मला असं वाटतं की स्टेटकडून काही एफर्ट झाले पाहिजे. फक्त आपण योजना राबवणं होणार नाही. बरोबर. ती योजना, ते इथिक्स, ते मोरॅलिटीमध्ये कन्वर्ट होत आहे का. बरोबर. मग त्यासाठी किती जागरूकता निर्माण केली जाते रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनमध्ये, किंवा जे काही नगरसेवक असतील. फक्त धरणे आणि आंदोलन करून होणार नाही. तिकडे जाऊन तुम्ही किती अवेअरनेस निर्माण करतायत. आपण म्हटलं लिटरेसी आणि एज्युकेशन, किती तुम्ही लोकांना एज्युकेट करतायत की आपल्यातर्फे आपण काय प्रयत्न करून या पाण्यावर आपण, म्हणजे जी पाणी टंचाई त्याच्यावर मात करू शकतो. बरोबर. तर असे काही एफर्ट्स मला असं वाटतं ते घेतले गेले पाहिजे. आणि ही मॅनेजमेंटसाठी इनिशियली डायरेक्ट लोकांना कळणार नाही. स्टेटकडून, सरकारकडून किंवा तिकडच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून प्रयत्न झाले पाहिजे, मला असं वाटतंय. नक्कीच. आणि तेवढा सहभाग आपल्या युवकांचा, सामान्य जनतेचा पण असायला हवा. कारण की नुसतं सरकार, स्टेट वगैरे हे आपण त्यांना दोष देतो. पण मला असं वाटतं की जर आपण स्वपासून सुरुवात केली तर नक्कीच ह्या समस्या कुठेतरी थांबतील, कमी होतील. बरोबर आहे. निखिल, तुझ्याबद्दल सांगताना आनंद पण होतो, गर्व पण वाटतो आणि हेवा पण होतो की तुझ्याकडे स्वतःची 18,000 ते 19,000 पुस्तकं आहेत आणि दिवसेगणिक त्या साठ्यात आणखी भर होत आहे. तर पुस्तकं जमा करण्याची, वाचनाची आवड तुला कशी आणि कुठून निर्माण झाली, याबद्दल काय सांगशील आपल्या मित्रांना? वाचनाची आवड सर असं पिन पॉईंट करता येणार नाही, पण एक असेच कुठेतरी एक प्राध्यापक मला भेटले होते. तू ही 4 त्यांनी लेखकांची नावं दिली, ती वाच. त्यांनी असंच सांगून दिलं. मग त्यामध्ये पौलो कोएल्होचं नाव होतं. तर पौलो कोएल्हो मी वाचायला सुरुवात केली. आणि माझी पद्धत कशी, एखादा जर ऑथर आला, जसं मी तुम्हाला म्हटलं ना अख्खं सत्य बघणं, तर ती अख्खी त्या ऑथरची सगळी पुस्तकं वाचून काढतो. त्यामुळे त्या ऑथरची सायकोलॉजी आणि म्हणजे थिंकिंग प्रोसेस काय ती आपल्याला कळते. मग पौलो कोएल्हो वाचलो. मग मला अरे हे तर भारी आहे बोललो, वाचून मजा येते बोललो. आणि आपल्या स्वतःचा स्व जसं म्हणतो ना, आपल्या स्वतःचा टाइम आपण रिक्लेम करतो. बरोबर. एक डिस्कनेक्शन असतं, एक आपण वेगळ्याच एका तरंगात असतो, एक वेगळी फ्रिक्वेन्सी असते. तर मला आवडायला लागलं. मग तिथून जे मिळेल ते आदर्शासारखं वागायला लागलो, म्हणजे वाचायला लागलो. तर वाच नंतर पुण्यात आल्यानंतर मग आप्पा बळवंत चौक होतं, तिकडून मग पुस्तकं घे. मग इंजिनिअरिंग करत असताना एक छान सवय लागली मला, ती म्हणजे एक वेळेचं न जेवणं. म्हणजे एक वेळी आपण नाही जेवलो तर 50 रुपये वाचतात. बरोबर. 6 दिवस आपण नाही जेवलो तर 300 रुपये होतात. तर 300 रुपयाचं नवीन पुस्तक लगेच घेऊन येता येतं ना. प्रत्येक आठवड्यात एक पुस्तक घ्यायचं, ते वाचायचं, घ्यायचं आणि वाचायचं. मग अशी करून 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 सर ती पुस्तकं मी जमवली सगळी. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं माझ्या आई आणि बाबांचा पण भाग आहे. म्हणजे त्यांनी मला, जेव्हा त्यांना कळलं की आपलं पोरगं वाचतंय, तर त्यांनी कधी मला थांबवलं नाही कुठल्या. मला अनेक वेळा जाणवतं माझ्या बाबांचं डेबिट कार्ड मी स्वॅप करत 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 अनेक वेळा त्यांच्या पैसेच मी सगळे संपून टाकायचो, पण त्यांनी काही थांबवलं नाही. त्यांनी कधी रिक्षा नसेल वापरली, कधी 6-6, 7-7 किलोमीटर चालत गेले असतील, पण मुलाला पुस्तकाची कमतरता नाही पडली पाहिजे. हेच माझ्या आईचं. कधी पुस्तकांसाठी खर्च करायला पुढे मागे पाहिले नाही. आता परत मला त्याच्यानंतर तर मग जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आयुष्यात इंट्रोड्यूस झाले, मला एक 2013-14 इंट्रोड्यूस झाले माझ्या आयुष्यात, मग तेव्हा त्यांच्या पुस्तकांची बुक कळली मला. आणि मग मला असं वाटायला लागलं की बाबा, की त्यांची एक तर प्रेरणा होतीच वगैरे. मग जे पण आता मी कमवतो वगैरे त्यातलं 80% भाग हा मी पुस्तकांसाठी वापरतो.
बरोबर. म्हणजे 1,00,000 रुपये आपण कमवले तर 80,000 हे पुस्तकात गेले पाहिजे. आणि माझं राहणं वगैरे फार बेसिक सर्वायवल असतं. मला असं काही छान चौकी नसेल असं वगैरे असं मला नाही, गरज नाहीये. पण पुस्तक मला नक्की हवं असतं. बरं. यावरून तुझी पुस्तक किंवा वाचनाची आवड हे समजते. सध्या कुठलं पुस्तक वाचतोस तू? सध्या मी एक सिरीज वाचतोय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावर. बरं. त्याच्यामध्ये मी आत्ताच सोशलिझम एक छोटंसं पुस्तक ते बुक सिरीजमध्ये आहे, ऑक्सफर्डनी काढले, ते वाचतोय. आणि याचबरोबर आता रिसेंटली मी ओराण पामुख याची सिरीज संपवली, कारण की मी प्रवासाला जाणार होतो, इस्तानबुलला उतरणार होतो. तर ओराण पामुख ही इस्तानबुल म्हणजे टर्कीमधली. तर मला असं वाटलं की टर्की आधी समजून घेऊया, मग टर्की फिरण्यात फार मजा येईल मला. बरोबर. तर म्हणून ओराण पामुख संपवलं आणि आता कॉन्स्टिट्यूशनची सिरीज वाचतोय. बरोबर. पुस्तक वाचण्याव्यतिरिक्त आणखी कुठले छंद तुला आहेत? आणखी छंद मला पुस्तक तर वाचतो, मला प्रवास करायला फार आवडतो. बरं. आणि त्याच्या मागची प्रेरणा म्हणजे गौतम बुद्ध. बरोबर. महाराष्ट्रातलं सर्वात आवडीचं ठिकाण जिथे तुला नेहमी जावंसं वाटते? माझ्या आईची कुशी. अरे वा, खूप छान. माझी आई जिकडे असेल ते माझ्या आवडतीचं ठिकाण. बरं. भविष्याकडे कसा बघतोस? भविष्याकडे मी स्वतःला एक इन्स्ट्रुमेंट म्हणून बघतो, जो महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी एक असा समाज निर्माण करायचा प्रयत्न करतो जिथे माणुसकी नांदेल. आणि माझी आयडिया माणुसकीची एक जेंडरलेस, कास्टलेस आणि क्लासलेस सोसायटी अशी आहे, जी कम्युनल फ्री असेल, जो भारतीय संविधानाची जी तत्व आहेत है ना, सेक्युलरिझम, सोशलिझम, मी डावं उजवमध्ये नाही पडत, सोशलिझम है ना, डेमोक्रेसी, ज्याच्यामध्ये सोशल आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसी असेल, जस्टिस असेल, लिबर्टी, फ्रॅटर्निटी, असे हे ना प्रयत्न नाही करू, ते आहेत. म्हणजे आपण नाही असं म्हणतो ना, आहेत ते, बनल आहे ते, नॉर्मल आहे फार, असा मला माझ्या भारताला, विशेष करून महाराष्ट्राला मला सजवायचं आहे माझ्या, आणि मला माझ्या हयातीत सजवायचं आहे. असं नाही की पुढची पिढी बघून गेली आमचं तर संपलं, नाही. अच्छा. निखिल, तू पहिल्यांदा अकोल्यात आलास, 3-4 दिवस झाले तू अकोल्यात आहेस. काय सांगशील अकोल्याबद्दल? काय वाटलं अकोल्याबद्दल, आणि विशेष करून आमच्या अकोला आकाशवाणीबद्दल? भारी वाटते. बरं. फार भारी वाटते. बरं. मी तर माझ्या मित्राला भेटायला आलो होतो, पण आणि माझा प्लॅन फक्त 2 दिवसांचा होता. बरं. पण अकोल्यावासियांनी आणि अकोलाने मला इतकं भरभरून दिलं, हा 2 दिवसांचा प्लॅन हा 6 दिवसांचा झालाय. अरे बापरे. आणि आज मी बोलतो आज जायचंय मला, आज जायचं, आणि अनेक ठिकाणी सांगून ठेवतो मी येतोय. तर ते आज जायचं ते उद्या आणि अकोल्याची माणसं फार म्हणजे त्यांच्या वागण्यात, बोलण्यात फार एक ओलावा आहे ना. लोक म्हणतात अकोल्यामध्ये ऊन खूप जास्त आहे, असं जगातलं दुसरा नंबर, पहिला नंबर असं करतात. बरोबर. पण ते ऊन मला काही जाणवलंच नाही हो. अच्छा. मला अकोल्यावासियांनी एवढा तो गारवा दिलाय, एवढा तो ओलावा आणि थंडावा दिलाय, तर मला म्हणजे आय फील व्हेरी प्रिव्हिलेज सर. आणि खूप मला असं ना मनातून एकदम असं नाही का, मी काय बोलतो, ग्रॅटिट्यूड, एक मैत्री भाव येतो सर. मला जाकीर खान याच्या ओळी आठवतात, ते मी सांगतो. मेरे 2-4 ख्वाब हैं जिन्हें मैं आसमां से ऊपर चाहता हूँ. ओके. मेरे 2-4 ख्वाब हैं जिन्हें मैं आसमां से ऊपर चाहता हूँ. जिंदगी चाहे गुमनाम रहे पर मौत में मशहूर चाहता हूँ. वाह, क्या बात. खूप छान. तू आपल्या स्टुडिओमध्ये आलास, असंख्य श्रोत्यांना खूप छान मार्गदर्शन केलं, गप्पा केल्या आमच्याशी, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. युवा दोस्तांनो, आपण ऐकत होतात डॉक्टर निखिल संजय रेखा अडसुळे यांची धनंजय काळे यांनी घेतलेली मुलाखत. विषय होता स्वप्नातील महाराष्ट्र आणि युवक. सादर करते होते विनोद गवडी. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.